हॅलो यूट्यूब फॅमिली, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की तुम्हाला माहीतच आहे, स्टेप बाय स्टेप मी सगळे व्हिडिओ तुमच्या म्हणजे जे मी ऑलरेडी काढून ठेवले होते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. काल पण ब्लॉग शूट नाही केला डेली ब्लॉगचा, म्हणजे डेली रुटीनचा, आणि आज पण ब्लॉग शूट नाही केलेला आहे. तर म्हणलं हाय या वेळेमध्ये जे ऑलरेडी पेंडिंग आहेत ते व्हिडिओ पोस्ट करून द्यावे. तर गुढीपाडवा येतोय, गावाला जायचे आणि मध्येच आजारी पडले. सर्दी, खोकला, घसा, डोकं एवढी जाम झालेली आहे ना, बस कधी हे व्हिडिओकडे सुद्धा पाहू वाटना, नुसतं डोळ्यातून पाणी वाहते. तर चला, एक पार्सल आलेलं आहे मला. हळूहळू मी सगळ्या याच्यासाठी कवर मागवलेला आहे. पहिले गादीचा कवर मागवला होता, तो तुम्ही बघितलेलाच आहे. त्यानंतर मी फ्रीजचा कवर मागवला. मिशोवरूनच मागवते, स्वस्त पडतात आणि छान पण असतात प्रोडक्ट, त्यामुळे मी मिशोवरूनच मागवत असते. तर आता मी फ्रीजसाठी आणि सोफ्यासाठी कवर मागवलेला आहे. तर सोफ्याचा कवर तर अजून आलेला नाही आहे, मागवला येईल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. त्या अगोदर हे बघा, वॉशिंग मशीनसाठी कवर मागवला. कारण खूप जण म्हणत होते वॉशिंग मशीन गॅलरीमध्ये ठेवली मग उन्हाळा, हिवाळा, पावसाळा बरेच प्रॉब्लेम होतील मशीनला, त्याच्यामुळं मग मी तसंही मी मागवणारच होती हे कवर. कारण कसं आहे, धूळ वगैरे एवढा महागा मोलाच्या वस्तू राहते, धूळ बसती त्याच्यासाठी. वाव, तर खूप छान असा वॉशिंग मशीनसाठी कवर मी मागवलेला आहे, बघू शकता. आणि हा कवर जेव्हा मी वॉशिंग मशीनला लावेल तेव्हा मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवेल, ठीक आहे. तर आता व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की तारीख काढून आल्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो होतो, तेव्हाचा व्हिडिओ मी इथून पुढे प्ले करणार आहे. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तसंच लग्नाचाही व्हिडिओ येईल, पण आधी स्टेप बाय स्टेप मला सगळे व्हिडिओ टाकावं लागतील. मग डायरेक्टच असं लग्नाचा व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला काय कळणार आहे, नाही का. शॉपिंग कशी केली आम्ही, 3 दिवसात कशी तयारी केली. बापरे, 7 तारखेला आम्ही तारीख काढायला गेलो आणि म्हणले की 11 तारीख शुभ आहे, त्याच्यानंतर तारखाच नाहीत. आणि तारखा होत्या पण ते अमावस्या आणि अजून कोणतं सण येणार होतं बाई, महाशिवरात्री येणार होती. म्हणजे बरेच अडथळे होते तारखांना. आणि मग हे पण म्हणले एकतर झालं तर आता होईल किंवा मग डायरेक्ट दिवाळीनंतर होईल. आणि माझा तर विश्वासच नव्हता बाबा. काय करता, कसं असतं ना, एखादी गोष्ट जर चांगली होत असेल तर ती तेव्हाची तेव्हा करून घ्यायला पाहिजे. ते म्हणतात ना, उशीर केलं एखाद्या गोष्टीला की ती गोष्ट होत नाही. मग मला असं डाऊट आला. आणि तुम्हाला तर माहिती, परत मी नजर बदल बोलली ना तर लय सगळ्यांना राग यायला लागलेला आहे. काय माहिती, जे लोक नजर लावतात त्यांनाच राग येत असेल. तर मला त्या विषयावर बोलायचं पण नाही आहे, पण एवढंच विचार केला की कोणाची नजर लागण्याच्या अगोदर आईनं उरकून टाकावं. त्याच्यामुळं मग मी जवळची तारीख घेतली. जवळची तारीख लगेच आम्हाला 11 तारीख भेटली. 11 तारीख भेटल्यानंतर आता आम्ही 3 दिवसामध्ये 8, 9, 10 3 दिवसामध्ये काय काय उरकणार हेच आम्हाला कळत नव्हतं. कारण पार्लरला पण जायचं होतं, मेहंदी पण लावायची होती, शॉपिंग पण एवढी करायची होती. आणि शॉपिंग म्हणल्यावर तर विचारूच नका. त्यात लग्न, इथं आपल्या साध्या शॉपिंगला एवढा टाईम लागतो, तर लग्नाच्या शॉपिंगला किती टाईम लागला असेल. त्यात नवरीची साडी घ्यायची, हळदीची साडी घ्यायची, साखरपुड्याची साडी घ्यायची. आणि लग्नाच्या दिवशी आम्ही सगळं ठरवलं होतं, साखरपुडा आणि तेवढं म्हणजे साखरपुडा लग्नाच्या दिवशी घेतलं होतं. कारण पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी कुठं काय करताना कुठले कार्यक्रम घरी करायचे म्हणल्यावर होत नाही. इथं घर एकतर आपलं नसतं आणि त्यात कोणते कार्यक्रम करायचं म्हणल्यावर तर मग वैतागवाडीच आहे. त्याच्यामुळे मग आम्ही लग्नाच्या दिवशीच साखरपुडा घेतला. मग सगळी शॉपिंग केली. आणि ज्या वेळेस आम्ही शॉपिंग करायला गेलो तेव्हा नवरदेव बी सोबत होते, ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. त्या अगोदर मला खूप जण म्हणत होते, बघा करिश्माताई तू साडीच घालत जा, साडी छान दिसते. तर कसं आहे, साडी मला प्रॉपर वेअर करता येत नाही, जे आहे ते स्पष्ट सांगते. साडी अशी पाहिजे तशी मला वेअरच करता येत नाही, जशी येते तशी. तर ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणताय म्हणून मी साडी घालण्याचा प्रयत्न करी इथून पुढं. कसं आहे माहिती आहे का, भरपूर महिलांना असं होत असेल प्रॉब्लेम, साडी घातली की कामच उमजत नाही, पार डोकं बधीर होऊन जातं. आणि साडी घातली की नुसती चिडचिड होते, काय काम करावं की साडीच आवरत बसावं असं होते. त्याच्यामुळे मग मी घरी कम्फर्टेबल वाटतं. बाहेर कुठं जायचं असेल तर ड्रेस वगैरे, आणि कुठं कार्यक्रम असेल किंवा गावाला जायचं असेल तेव्हा साडी घालेलच, ठीक आहे. तर कशी दिसते साडी जाऊ द्या, सांगा. तर ठीक आहे, चला आपण व्हिडिओ प्ले करू. व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटत असेल तुम्हाला तर मला आधीच माफ करून द्या बाबा. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी खोड काढतात लोक, काही काही लोक असतात खूप, प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी बोलतात.
त्याच्यामुळे आता मी कोणाच्या नादी लागायचं सोडून दिलं. एक बाई तर म्हणे, बाई तुला एवढं सोनं केलं तरी तू एवढी इतरावते, आमच्याजवळ एवढे तोडे तेवढे तोडे. तर तुमच्यासाठी सांगू का ताई, कसं आहे, परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी असतात. आमची काही एवढी हायफाय परिस्थिती नाही आहे. लय त्यांची काय 2 वर्षाची कमाई होती त्यांनी जपून ठेवलेली, ते सगळं फक्त माझ्या आनंदासाठी उधळलं आहे लग्नामध्ये. बाकी आता शून्य आहोत आम्ही. आम्हाला फक्त आता कमवायचं आणि खायचं आणि आमचं भविष्यात गरीबी व्हायचं आहे. अजून स्वतःचं घर नाही आहे हे, त्यामुळे आमची परिस्थिती खूप गरीब आहे. जेवढं माझ्या नवऱ्याने केलं आहे ना माझ्यासाठी, हे मला एवढंसुद्धा अपेक्षित नव्हतं. ठीक आहे, चटणी भाकर खाऊन राहील, एखाद्या गरीब मुलाशी लग्न करील, एवढंच माझ्या डोक्यात होतं आणि एवढंच माझे स्वप्न होते. लय हाय पाय बी स्वप्न नव्हते. पण नशिबाने मला एवढं तरी भेटलं की त्याने माझ्या मनासारखं सगळं काही केलं. ठीक आहे, तर चला जाऊ दे, कोणाला किती प्रश्नाची उत्तरं दिले तरी यांचे प्रश्न निर्माण होतच राहणार आहेत. तोपर्यंत आपण हा व्हिडिओ बघू. तर चला मग. आम्ही मंचुरियन खायला बसलो इकडं. आज रोज डे आहे, मग तुमच्या दाजींना रोज दिला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला 1 महिन्याने बघायला भेटेल. आज तारीख काढली 11 तारीख. आळंदीला गेलो, तारीख काढली. आता लग्नाच्या तयारीच्या शॉपिंगला लागायचं आहे आणि व्हिडिओ काही लगेच टाकायचे नाहीत, त्यामुळे व्हिडिओ उशिरा बघायला भेटेल, तर समजून घ्या. चला. तर फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमधला हा एक छोटासा पार्ट राहून गेला होता माझ्याकडून. एडिट करायच्या वेळेस विसरून गेली मी. तर आम्ही जेव्हा तारीख काढायला गेलो होतो त्यावेळेस संध्याकाळी आम्ही रोज डे पण, आम्हाला उशीर झाला तारीख काढायला, रूम बघायला. तर रोज डे पण संध्याकाळी आम्ही सेलिब्रेट केला. तर एका हॉटेलला बसलो, मस्त मंचुरियन वगैरे खाल्लं, रोज डे सेलिब्रेट केला. आणि लक्ष्मण दादा माझे मानलेले भाऊ आहेत, पण रक्ताच्या नात्याला लाजवेल इतकं केलं आहे त्यांनी माझ्यासाठी. तर तेच मी त्यांना सांगत होती. लक्ष्मण दादा पण सांगत होते की आमची ओळख कशी झाली, आम्ही कसे भेटलो, कसे बोललो. आणि लक्ष्मण दादा खरंच मी शब्द सांगू शकत नाही लक्ष्मण दादाबद्दल, जितकं बोलावं तितकंच कमी आहे. एवढं सगळं सपोर्ट करूनही एक शब्दाने सुद्धा बोलले नाही की मी तुझ्यासाठी हे केलो ते केलो. खरंच मानलं. मी अगरबत्तीचा बिझनेस चालू केल्यावर त्यांनी तिथून नंबर घेऊन मला, मॅडम अगरबत्ती पाहिजे म्हणले. आणि त्याच दिवशी ऐका ना, त्याच दिवशी हे दुसरी पोरगी बघायला गेले होते आणि पोरगी बघून आले. मग मला समोर येऊन बसले. मग मॅडम लग्नाचा विचार काय, म्हटलं नाही करायचं लग्न. मला वाटलं यांचं लई वय वाचून मी काका म्हणू काय. वय वाटत होतं माझं, वय वाटते. पहिल्यांदा बघितल्यावर मला वाटलं कोण काका येते असं काही बोलायला लागले. वय वाटत होतं माझं. बोलली पण म्हणाल ती काका असतील असं वय आता दिसतंय का, आता वाटतंय काय का? बोलली पण ती नंतर मला बोलली कोणतरी काका आले होते म्हणाला जरा त्यांनी पण होतं रे. बरं तू डायरेक्ट अशी कशी भेटली गेलं तू पण म्हणलं अगरबत्ती घ्यायला आलते. मग मी आश्चर्यचकित झाली. म्हणलं हे असं का बोलायला लागले. म्हणलं यांचं वय कमी असेल. मग दाजींना फोन लावला, तिथं मठाजवळ नेलं त्यांना आणि दाजींना फोन लावला. म्हटलं दाजी असं असं विषय काय करायचं. दाजी म्हणे आधी मला पोरगं बघू द्या. ते त्यांचं डायलॉगच, आधी मला पोरगं बघू द्या, काय काम करतो, कुठं राहतो, सगळी चौकशी झाल्यावर मग आपण निर्णय देऊ. नंबर घेऊन ठेवा त्यांचा म्हणले. मग तेव्हा नंबर घेतला. म्हणजे मी सेव्ह केला. मग वय वाटतंय का माझं? आता नाही वाटत मला. त्यावेळेस मी नवीन म्हणजे मला आठवत पण नाही मी पहिल्यांदा म्हणजे कशी भेटली काय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण चाललेलो आहे लग्नाची शॉपिंग करायला आणि मला इथंच उशीर झाला आहे, त्यामुळे असा येडावाकडा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मी. तर आपण निघूया आणि मग नंतर बोलूया. मला काहीच बोलायची कॅपॅसिटी नाही. चला. तर फ्रेंड्स, मला काहीच माहिती नव्हतं की पुढे जाऊन मला दुसरं चॅनल काढावं लागेल, त्यामुळे तुम्हाला इथं करिश्मा ऑफिशियल बोलली. तर हा व्हिडिओ तेव्हाचा आहे आणि ह्या गाडीमागं मी म्हणजे आत्ता एडिटिंग करत आहे तेव्हा मला दिसत आहे. आमच्या गाडीमागं एक गाडी होती, तिथं त्या गाडीवर 2 लेडीज होत्या. मी व्हिडिओ काढत होती आणि माझं काही लक्ष नव्हतं पाठीमागं. तर त्या हाय हाय करत होत्या आणि ॲक्शन देत होत्या सेल्फीवाल्या. मला आश्चर्यच वाटलं बाबा कोण होत्या, ओळखत होत्या का काय विषय होतं, राम जाणे का कॅमेऱ्यामुळे ते असं करत होते. तर आम्ही इकडे आता शॉपिंगला चाललेलो होतो. लग्नाची शॉपिंग 3 दिवसात आम्हाला उरकायची होती. त्यावेळेस मला असलं टेन्शन आलं, बघा हे सारसबाग आहे, शेवटचं बघून घ्यावं म्हणलं, परत काही इकडे येणं होणार नाही आता. तर एवढं टेन्शन आलं होतं की शॉपिंग कशी करणार, काय करणार, मला काही उमजतच नव्हतं. मग आधी ती ताईला विचारलं येता का, आणि मग असं होणार का, नुसतं लग्नामध्ये येऊन उभं राहून काय फायदा. पण एक गोष्ट नोटीस केली बरं का, या मुळचंदमध्ये आलो आम्ही साड्या घ्यायला आणि ही बघा गर्दी. अरे इथं पाय ठेवायला जागा नाही. 5,000ची असेल.
पाय ठेवायला म्हणलं जागा की नाही. नाही 10,000ची 5,000. साडे 5,400 द्या नवऱ्याला सांगा होय. नाही मुडचण. नवरी होता काय? त्यानंतर आम्ही साड्या वगैरे घेतल्या, नवरीची, साखरपुड्याची, हळदीची साडी घेतली आणि आम्हाला मग भूक लागली. मग आम्ही सगळे एकत्र बसलो एका ठिकाणी, खाऊन घेतलं. आधी अजून तर बरीच शॉपिंग बाकी होती बाबा. तर सांगायचं हे होतं मला, आधी ती ताईंनी, लक्ष्मण दादांनी एवढं सगळं केलं माझ्यासाठी, पण कधीच बोलून दाखवलं नाही की आम्ही तुझ्यासाठी हे केलं किंवा ते केलं. आणि बोलून दाखवलं तर मग त्या करण्याला काय अर्थ, बरोबर ना मित्रांनो. तर काही काही लोक असतात असे बोलून दाखवतात, मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं, ते सगळं मातीमोल असतं, बरोबर की नाही. तर आम्ही इकडं नाश्ता वगैरे केलं. त्यानंतर आम्हाला ज्वेलरी वगैरे घ्यायला जायची होती अजून. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लक्ष्मण दादा सोडा, पण वहिनीनी जर साथ दिली नसती तर लक्ष्मण दादाची पण हिंमत झाली नसती मला सपोर्ट करायची. मेन म्हणजे बायकोचा विश्वास नवऱ्यावर असणं गरजेचं आहे, बरोबर. मेन म्हणजे माझा स्वभाव चांगला होता, माझी वागणूक चांगली होती, तेव्हा तर वहिनीने विश्वास ठेवला. त्यानंतर लक्ष्मण दादांनी एवढा सपोर्ट केला. काही काही तर भाऊ असे होते माझे मानलेले की ते भाऊच्या नावावर कलंकच निघले. कोणाच्या नावं तर नाही घ्यायचे, पण बाकी तुम्हाला तर माहीतच आहे, भरपूर असे भाऊ मानले. पण लक्ष्मण दादासारखा भाऊ मला भेटायला खरंच नशीबच म्हणावा. विश्वासच बसत नाही माझा की एवढे चांगले लोक पण जगामध्ये आहेत. तर इकडे आम्ही जेवण वगैरे, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्हाला ज्वेलरी घ्यायला जायची होती. तर त्या ज्वेलरीबद्दल सांगते तुम्हाला. खूप जण आम्हाला म्हणजे मला विचारत होते की ते लॉंग जे गंटर आहे ते किती तोड्याचं आहे, किती तोड्याचं आहे. तर ते तुम्हाला इथून पुढे दिसणारच आहे. आणि सांगतेच, लक्ष्मण दादा आणि वहिनीमध्ये पण छान प्रेम आहे, असंच राहो. तर त्यानंतर आम्ही चप्पल घ्यायला गेलो. नवरीची चप्पल घ्यायच्या वेळेस पण खूप गोंधळ झाला, कारण थोडीशी त्यांची हाईट कमी होती आणि नवरीची जे चप्पल असते ते हायटेडच असते, त्यामुळे थोडासा गोळ झाला आणि चप्पल हायटेडच घ्यावं लागली मला शेवटी. त्यानंतर आम्ही ज्वेलरीच्या दुकानात गेलो. तर आता तुम्हाला सांगते फायनली, ही जी ज्वेलरी तुम्ही बघत आहेत ना, तर सोन्याचीच म्हणणार तुम्ही, पण सोनाऱ्याचं दुकान नाही आहे हे. 1 ग्रॅमची जे ज्वेलरी असते ना त्याचं दुकान आहे. आणि आम्ही तिकडे गेलो होतो कारण लग्नाला ऑलरेडी खूप खर्च झाला आणि मी त्यांना नको पण बोलली होती, पण ते ऐकत नव्हते. तुझ्या आनंदासाठी सगळं करायचं आहे म्हणून त्यांनी मोठा गंटन पण करत होते, पण मी त्यांना सांगितलं अजिबात गरज नाही आहे. मग आम्ही 1 ग्रॅमची ज्वेलरी घेतली. लग्नाची शॉपिंग सोपी असते काय? वैतागले ना चला पलीकड सगळे, वैतागले. आमची लग्नाची शॉपिंगच सरत नाही. चला लवकर. तुमचे दाजी पण पार वैतागले होते. मला म्हणतात जिंदगीत एवढं कधी फिरलो नाही बाबा, तुझ्यामुळे फिरावं लागलं. मग म्हणलं तुम्हाला हाऊस माऊस बी करायची आहे आणि फिरायचंही नको, असं होईल का. तरी आमची अर्धवट शॉपिंग राहिलीच होती. पार इकडे संध्याकाळ झाली, दोन्ही मोबाईल पार स्विच ऑफ व्हायला आले, तरी आमचे काय शॉपिंग उरकत नाही. मग शेवटी कशी बशी शॉपिंग उरकली आणि अजून बरं राहिलेलं होतं एक सामान घ्यायचं, ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे. तर आदितीताई पण लय वैतागल्या होत्या, पण बरंच केलं. आदितीताईंनी सुद्धा माझ्यासाठी भरपूर केलं बरं का. एवढं उगच कोणी कोणासाठी धावपळ करत नाही. पैसा पाण्याला एकदा कोणी मदत करेल थोडीफार, पण कोणाचे अशी शरीराची धावपळ म्हणली ना तर जीवाचे हाल कोणीच करून घेत नाही बरं का. मग त्यानंतर आम्हाला तुळशीबागेमध्ये एक गणपती दिसला, तिकडं आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो दर्शन घ्यायला. आणि नशीब आमचे की म्हणतात ना, लग्नाच्या वेळेस गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला पाहिजे, विघ्नहर्ता आहे, म्हणजे काही विघ्न येत नाहीत लग्नामध्ये, अडथळे येत नाहीत. तर गणपती बाप्पाला मागितलं, म्हणलं कोणताही अडथळा न येता लग्न व्यवस्थित पार पडून जाऊ द्या. वैतागलो तर खूप होतो आम्ही. मग लक्ष्मण दादा त्यांना सोडायला गेले, कारण ते पण आमच्यासोबत आले होते ना, तुमचे दाजी बरं का, ते पण आमच्यासोबत आले होते शॉपिंग करायला. माझी तर शॉपिंग झाली, पण त्यांची शॉपिंग राहिली होती. मग ते त्यांना सोडायला लक्ष्मण दादा सोडायला गेले, त्यांना जायचं होतं त्यांच्या ठिकाणी आणि मग आम्हाला जायचं होतं घरी. तर ही बघा बॅग राहिली होती. मग लक्ष्मण दादा इकडे घेऊन आले, म्हणले आता गावाला जायचं म्हणल्यावर आम्हाला बॅग तर न्यावं लागेल ना. मग आता नवरी जर सासरी जाईल तर मग बॅग नको आहे का, त्याच्यासाठी मग बॅग घेतली. सगळं काही वस्तू विकत घेतल्या, सगळी शॉपिंग एका दिवसामध्ये केली. अशा पद्धतीने आमची शॉपिंग झाली. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी यायला आम्हाला जेमतेम 10:30 वाजले होते आणि घरामध्ये सगळा राडा पडलेला होता. मग काय केलं, नाविलाज पार्सल मागवला झोमॅटोवरून. काय करू मग आता, कधी यायचं, कधी स्वयंपाक करायचं, कधी घरातली कामं आवरायचे. मग मयंकला म्हणलं तू जेवून घे, माझं आवरलं की मी खाईल थोडंफार आणि मग बाकी हे सगळं आवरायचं होतं.
तर अशा पद्धतीने बघा माझ्या लग्नाची शॉपिंग एकाच दिवसामध्ये झालेली आहे. तरी अजून बांगड्या आणि बरंच काही विसरलं होतं. म्हणलं आता राहिलेल्या गोष्टी उद्या घेता येतील. आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, किती धावपळ झाली असती माझी जर लक्ष्मण दादा, वहिनी आणि आदितीताई नसते आले आणि मीच जर एकटी किंवा त्यांच्यासोबत जरी गेली असती मी लग्नाची शॉपिंग करायला, तर मला काय एवढं उमजलं असतं. 11 वाजले होते. मयंकला खाऊन झोपून घे म्हणलं आणि मी कामं वगैरे आवरून घेतले. तर अशा पद्धतीने लग्नाची शॉपिंग झाली. तर फ्रेंड्स, वेलकम बॅक. आता तुम्हाला सगळं किस्सा सांगते मी. बघा, मग अशी यायला आम्हाला वाजले 10:30. एक मिनिट. तर मग अशी यायला वाजले 10:30. त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे सगळा राडा पडला होता. मग येऊन मी पहिले तर मी झोमॅटोवर ऑर्डर केली, जेवण केलं, त्यानंतर भांडे घासले, हा सगळा किचन ओटा वगैरे आवरला, त्यानंतर झाडू मारलं, आवरलं, घरात लई राडा होता. त्यानंतर आत्ता फ्री झालेली मी. पाणी वगैरे भरून ठेवला, प्यायचं पाणी भरून ठेवला, वापरायचं भरून ठेवला. उद्या पाहुणे येणार आहेत माझ्याकडे, त्यांना सकाळी 5 वाजता घ्यायला जायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा अख्खा दिवस गेला आणि आता वाजले रात्रीचं 1. 2 दिवसावर माझं लग्न आलं आहे. मी बघा अशी धावपळ करून काम करते. हाय का जीवाला आधार? कोणीतरी आधार देणार पाहिजे अशा याच्यामध्ये तरी. मग आता आधार द्यायला पाहुणे येणार आहेत उद्या. कोण पाहुणे येणार आहेत ते तुम्हाला दिसतीलच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? अशी धावपळ चालू होती बघा लग्नाच्या वेळेस माझी. सगळे व्हिडिओ शूट करून ठेवलेत पण आता पोस्ट करते. तर वेळेवर आदितीताई, लक्ष्मण दादा, वहिनी आधार बनले बाबा, म्हणून एवढं सगळं पॉसिबल झालं. नाहीतर एवढ्या चांगल्या पद्धतीने लग्न होणारच नव्हतं बघा. यांचा आधार होता म्हणून झालं. नाहीतर आम्ही दोघं काय करत बसलो, कशी शॉपिंग करत बसलो असतो, कसं एवढ्या सगळ्या गोष्टी वेळेवर मॅनेज केल्या असत्या. लक्ष्मण दादानी नको तिथं नेऊन सगळं, म्हणजे अक्षरशः जेव्हा आम्ही त्यांचं काम खरं आहे का नाही. आता लग्न म्हणल्यावर काही लोक आहे ना, लग्न जोडायच्या नावावर खोटं बोलते. तो तर आपल्याला अनुभव आहे. मग आधी अनुभव असताना समजा आपण परत फसलो तर मग आपणच मूर्ख ठरतो ना. त्याच्यामुळे लक्ष्मण दादानी ते त्यांचं काम वगैरे दाखवायला सुद्धा नेलं होतं गाडीवर. म्हणजे ते पण जाऊन आले होते एकदा, नंतर पण दाखवलं. तर अशा बऱ्याच ठिकाणी लक्ष्मण दादानी एवढी धावपळ केली आहे ना. आता तुम्ही सगळे म्हणताय लक्ष्मण दादा नको म्हणू, फक्त दादा आणि वहिनी म्हण. तर दादा आणि वहिनी म्हणण्यापेक्षा लक्ष्मण दादाच हेच मला बरं वाटतंय. ती सवय झाली आहे सुरुवातीपासून, त्याच्यामुळे दुसरा काही विषय नाही आहे. आणि सुरुवातीपासूनच लक्ष्मण दादा करते ना. आणि नुसतं दादा जरी म्हणलं तरी मग ते तुम्हाला काय करणार, मग तुमचेच प्रश्न येणार. कोण दादा, तू तर म्हणली मला भाऊ नाही आहे, मग असे बी प्रश्न येतात. त्याच्यामुळं आता मानलेले असो का रक्ताचे, भाऊ हा भाऊ असतो. तर त्याच्यामध्ये वहिनीने पण भरपूर सपोर्ट केलेला आहे. एखादी बाई जर वहिनी खरंच खूप साध्या भोळ्या आहेत. एखादी बाई जर असते त्या ठिकाणी तर मग ती कशाला तिला सपोर्ट करता. आणि मग काय तुम्हाला माहिती आहे बायकांचं. तर वहिनीचाही तेवढा सपोर्ट आहे जेवढा लक्ष्मण दादाचा आहे. त्यानंतर आदितीताईंनी पण खूप केलं. यांचं मी म्हणजे शब्दात सांगण्यासारखं नाही आहे आणि विसरण्यासारखं पण नाही आहे. जेवढे आपले लोक आपल्यासाठी करत नाही ना, तेवढं या लोकांनी करून दाखवलं. आणि खरंच आपल्यातले परक्यातले आपले हे अशा वाईट वेळेस किंवा आपल्याला जेव्हा गरज असते कोणाची तरी अशा वेळेस कळतं, बरोबर ना. तर खूप काही केलेलं आहे बिचारांनी. त्यांचं तर नेहमी आभारी राहील मी. पण हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. आणि बाकी मग नंतर पाहुणे येणार होते, ते पाहुणे कसे काय अचानक आले, काय झालं ते सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.